जलजीवन मिशनच्या 1,34,00,000च्या कामाच्या चौकशीला विलंब, चौकशी न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचा ॲडव्होकेट सुनील बगाटे यांचा इशारा. औंढा नागनाथ तालुक्यातील जळगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 1,34,00,000च्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या कामात कथित अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र तक्रार दाखल होऊन बराच कालावधी उलटून देखील अद्याप प्रत्यक्ष चौकशी सुरू न झाल्याचा आरोप तक्रारदाराने केलाय. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. तक्रारीत निकृष्ट दर्जाचे बांधकाम, शासकीय जमीन उपलब्ध असतानाही विहिरीसाठी खाजगी जमिनीचा वापर, गावापासून दूरस्थ ठिकाणी विहिरीचे बांधकाम तसेच योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या कथित तांत्रिक व प्रशासकीय अनियमिततांचा उल्लेख करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कंत्राटदार व संबंधित जबाबदार व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रार दाखल होऊनही चौकशीला सुरुवात न झाल्याने सार्वजनिक निधीच्या वापरातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत ॲडव्होकेट सुनील बगाटे यांनी प्रशासनाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. अन्यथा न्याय मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. दरम्यान या प्रकरणावर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून तक्रारीवर पुढे कोणती कारवाई होते याकडे जळगाव सह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले. राजगीर एक्सप्रेस लाईन, हिंगोली जिल्ह्यातील जळगाव येथील कामामध्ये कामाचा पुरेपूर दुरुपयोग केलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने या कामाची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे.